बाहेरून कुरकुरीत, आतून मेल्टिंग चीज आणि चव अशी की परत परत खावीशी वाटणार. तर आज बनवूयात घरच्या घरी आणि एकदम रेस्टॉरंट स्टाईल पोटॅटो चीज बॉल्स. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी लागणारं साहित्य आहे, इथे 4 उकडलेले बटाटे घेतले, त्याचबरोबर ब्रेड क्रम्स म्हणजे ब्रेड्सला मिक्सरला फिरवून घेतलेला आहे. त्याचबरोबर चिली फ्लेक्स आणि ॲरोगॅनो, एक बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, चीज क्यूब्स आणि हिरवी मिरची बारीक चिरलेली. त्याचबरोबर कोटिंगसाठी कॉर्नफ्लॉवरची स्लरी घेतलेली आहे. तर सर्वात अगोदर आपल्याला बटाटे किसून घ्यायचे आहेत. बटाटे तुम्ही मॅश पण करून घेऊ शकता, पण किसून घेतले तर त्याच्यामध्ये कुठलेही जाड तुकडे राहण्याची शक्यता नसते, त्याच्यामुळे बटाटे कायम किसून घ्यायचे. आता बटाटे किसून झाले की त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे कांदा, हिरवी मिरची, 1 चम्मच चिली फ्लेक्स आणि ॲरोगॅनो. आता घालायचं आहे इथे घरगुती लाल तिखट, हळद, धना जिरा पावडर आणि गरम मसाला, चवीपुरतं मीठ आणि जे आपण ब्रेड क्रम्स बनवून घेतले होते त्यात 1 ते 2 चमचे ब्रेड क्रम्स याच्यामध्ये घालून घ्यायचे, चिरलेली कोथिंबीर आणि याला व्यवस्थित हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. तयार झाले आपलं पोटॅटोचं मिश्रण. तर आता इथे मी जे चीजचे क्यूब्स घेतलेले आहेत तर त्यांना छोटे छोट्या आकारामध्ये कट करून घेत आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने चीजचे छोटे छोटे तुकडे मी तयार करून घेतलेले आहेत. आता तयार मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्याच्या आतमध्ये चीजचा क्यूब आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि त्याला व्यवस्थित बंद करून परत त्याला गोल करून बॉल्स बनवून घ्यायचे आहेत. आणि हे बॉल जे आहेत तर ते जे आपण कॉर्नफ्लॉवरचं कोटिंग बनवलेलं आहे तर त्याच्यामध्ये डीप करून घ्यायचं आहे आणि ब्रेड क्रम्समध्ये आपल्याला त्याला टाकून छान कोटिंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बाकीचे चीज बॉल्स पण मी बनवून घेते. तर जे कोटिंग आहे तर त्याच्यामध्ये मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि पाणी घेतलेलं आहे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपले चीज बॉल्स रेडी झालेले आहेत. तर आता मी गॅस ऑन करून घेते आणि गॅसवरती कढई ठेवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये घालून घ्यायचं आहे तेल. तेल छान गरम झालं की आपल्याला याच्यामध्ये हे जे चीज बॉल्स आहेत तर ते टाकून डीप फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि हे जे बॉल्स आहेत तर ते छान आपल्याला मंद आचेवर म्हणजे मीडियम टू हाय फ्लेमवरती छान खरपूस तळून घ्यायचे आहेत, म्हणजे ज्या आतलं चीज आहे तर ते व्यवस्थित मेल्ट होईल. अशा पद्धतीने सोनेरी रंगाचे आपल्याला बॉल्स तळून घ्यायचे आहेत. तर बघू शकता इथे छान मस्त वरतून एकदम क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे पोटॅटो चीज बॉल्स तयार झालेले आहेत. तर हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि अशाच पद्धतीने जे आपले बाकीचे उरलेले बॉल्स आहेत तर ते पण तळून घेते. तर अशा पद्धतीने सगळे चीज बॉल्स जे आहेत तर ते तयार झालेले आहेत. तर चला सर्व करूयात. तर हे चीज बॉल्स तुम्ही इव्हनिंगला चहाच्या वेळी छोट्याशा भुकेसाठी बनवू शकता आणि टोमॅटो केचपसोबत किंवा मेयोनीजसोबत सर्व करू शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. बाय बाय.